नमस्कार मित्रांनो, तर आज आमच्या फार्ममध्ये आम्ही 3 टनाची सायलेज बॅग आम्ही पहिल्यांदाच भरणार आहे. तर सायलेज आहे ते खराब होऊ नये म्हणून आम्ही कोणत्या गोष्टी करतो त्या पूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे. व्हिडिओ न पळवता शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता तुम्हाला बॅग कशी भरतात आणि बॅग खराब होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे ते सांगतो. तर मित्रांनो, सायलेज बॅग भरायच्या आधी पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे मक्का आहे तो दिवसभर उन्हात सुकत ठेवा. त्या मक्यामधील 80% पाण्याचे प्रमाण कमी व्हायला पाहिजे, तरच आपली बॅग खराब होणार नाही. हा मक्का आहे तो कंदासकट मक्का आहे. तर मित्रांनो, आमच्या इथं वर बांधायला जागा नाही. तर तुमच्याकडे वर बांधायला जर जागा असेल तर चारही बाजू दोरीनं बांधून वर घ्या. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय बॅगेला कसे ते वर धरत आहेत आणि मग नाचत आहेत. तर चारही आम्ही कोपऱ्याने नाचायचं, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. तर त्यामुळे काय होणार आहे, कोपऱ्यामध्ये जागा राहणार नाही आणि हवा अजिबात राहणार नाही याची काळजी करायची. तर आपला मुरगा चांगला राहणार वर्षभर. मागच्या वर्षी आम्ही 20 टन सायलेज बॅगा भरल्या होत्या, त्यातली आमची एक पण बॅग खराब झाली नव्हती. मागच्या वर्षी आम्ही 1 टनाची बॅग भरलेली. तर कमी टनाची बॅग असल्यानंतर बॅग सारख्यांदा बांधायला लागते, त्यामुळे यावर्षी आम्ही 3 टनाची बॅग आणली. तर मित्रांनो, मेन म्हणजे माहिती मुरगाचा आहे तो खराब होऊ नये म्हणून आम्ही आणि जास्त वेळ टिकायसाठी कल्चर पावडर आहे ती आम्ही वापरतो. ही पावडर आहे ती मित्रांनो 40 ते 45 दिवसात सायलेज तयार करते. आपण 40 ते 45 दिवसानंतर गाईसनी वापरण्यासाठी चालते आणि वर्षभर आपला सायलेज आहे ते टिकून राहू शकतो. तर मित्रांनो, 3 टनाच्या बॅगेला आत लायनर येत नाही, एकच अशी बॅग अशी पूर्ण. तर ही बॅग पण लवकर खराब होत नाही. सायलेज बॅग पूर्ण भरून झाल्यानंतर आम्ही वरती पिंजर हातरले. जर तुमच्याकडं हरभऱ्याचे बुसकट जर असेल तर ते पण हातरू शकताय. तर मित्रांनो, ह्या पिंजऱ्याचा उपयोग काय होते, बॅगेमधील वाफ आहे त्या वाफेमुळे वरच्या थरावानंतर पाणी साठते. तर ते पाण्याचे प्रमाण शोषून ही पिंजर घेते, त्यामुळे बॅग खराब होण्याचे प्रमाण कमी होते. तर मित्रांनो, पिंजर वरचा थर दिल्यानंतर आम्ही बॅगेसकट हा कागद येतोय. तर हा कागद आहे तो वरती बांधायचा आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय योग्य प्रकारे आम्ही कशी बॅग शेवटला बांधली. कागद आम्ही डबलचा वापरला, आमच्याविषयी कागद होता तो आम्ही वर बांधला आहे, असं 2 कागद आम्ही बांधलेत. तर मित्रांनो, एकदम आम्ही घट्ट अशी दोरी बांधली जेणेकरून बाहेर हवा जाणार नाही आणि बॅग खराब होणार नाही याची आम्ही काळजी घेतली पूर्णपणे. तर मित्रांनो, आमच्या चॅनलवरचे असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.